हॅलो फ्रेंड्स, आम्ही आलो कारिंद करायला. तेव्हा कारिंद करायसाठी तानात नाही, हे कारिंद्याचं कानात सगळं ताण हे कारिंद्याचं भरलेलं ते. कारिंद्याचा ताना एकदम खाली असतं. ताना म्हणजे वेल, कारिंद्याची वेल, पण आम्ही ताना बोलतो आगरी भाषेनं, आमच्या भाषेत. ते बघा कसं खालते असतं मुलाजवळ, बघा हे बघा, यो कारिंदा हे मुलाचे खाली असतं. आपण लावाचा, वापस झाड लावाचा. पहिला कारिंदा सुरुवात झालेली आहे. अच्छा, बघूया. हे बघ झाडांच्या आतमध्ये आहे वेल. हे बघ वेल म्हणजे ताना. हे गेले खाली, त्याला जास्त आतमध्ये नाही बघ, बाहेरच आहे कारिंदा. छोटा आहे, ठीक आहे. हे जो पाला आहे ना, हे सगळं कारिंद्यांचं आहे. हे बघ, याचं ताना इथं आलं ते. यो ताना यो याचे खाली असतं. यो एक आहे, इथं भरपूर आहे ना. आता काढतोय आमच्या जुगावातच. बघा किती मोठं जंगल आहे. सगळ्यात मोठा स्क्रू ड्रायव्हर आणले. ही पुली, यावरी मोठी झाडं आहेत मोठे पाल्यांची, त्यांच्यात कारू सगळं कारिंद न उखराला उद्या उपासासाठी. बघ यो ताना ते आतमध्ये आहे. बघ का अजून दुसरं एक आहे. ठेव दुसरं एक. बाबा आतमध्ये जायचं जंगल आहे. हे जंगलात जायचा रस्ता आहे, आपल्याला आतमध्ये जायचं. हे बघ, हे तानं दिसतात मोठं मोठे पानांचं. हे बघ, हे कारिंद्याचं तानं. आणि कारिंद्यानं आताच भाव आहे जरा जास्त खावासाठी, उपासाचे. नंतर कोण विचारित नाही. चला आतमध्ये आता कधी भेटतात ते बघू. तो प्रदीप परायला यो आम्हाला शोधित तेव्हा ते नील सिद्धी टावर आणि आमचे गावांचे स्मशानाजवळचे ते सेक्टर 12. सापांपासून सावधान, साप भरपूर आहे तिथं, म्हणून जरा हे सगळं कारिंद्याचं तानात मोठं. हे बघ, ह्यो पाला कारिंद्याचा. आता एवढे कारिंद काढून झाले ना आमचं. आल्यावर बघ कुठं स्मशानभूमी जुगाव धुवाला मातीनं हात माकल्या. जास्त काढायला जमलं नाही, कारण मच्छर आणि साप फोडले, गांधी आले आता बघ. रास मच्छर म्हणून जमलं. याला उलटी शेट आहे, त्याला काय फरक नाही. बरं चला आता धुता. कारिंद्यानं माती चिकटले, ती पहिली धुवून घेऊ आपण. बघा कसे धुल्यावर दिसतात एकदम काले. आणि ते चिखल विकल लागायला असतं ना, ते धुवायचं लागतं, कारण ते जमिनीचे खाली असतात ना. पाऊस पडले म्हणून माती चिकटले ना, तर लगेच सुटलीच. ते हाताशी धुवायची गरज नसते लागली. आवरा देवाचं लागतं, चिखलात मागलेलं आहे. बघा कसं, बघूया बघ. उपासासाठी स्पेशल, उपासाला खास एकदम सगळ्यांना आवडणारे काचऱ्या, कारिंद्याच्या काचऱ्या.
हे बघ कधी भेटलं आज. अजून जाम गावलंच तर मच्छर रास होतं ना, म्हणून नको बरं बस होईल समाधानी राहू दे, दुसऱ्यांना पण खाऊ दे. चला बाय बाय. बघत राहा प्रवास तुझा माझा, याच्या पुढचा प्रवास असेल मोठा. बघा कारिंदा आम्ही कापलं, काचऱ्या केल्या आणि बॉईल केलं. बॉईल केल्यावर बघा कसं मस्त, खायला पण मस्त एकदम लागतं. आज उपास आहे, गुरुवार म्हणून केलं. मस्त एक नंबर खायला, एकदम स्वादिष्ट. तर चला बाय बाय.